नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गुड मॉर्निंग, शुभ प्रभात आप सबको। आप सब हिंदी समझ पाएंगे? yes. अभी कन्नड़ा में पूछना होगा कि आप में से कितने भक्त हिंदी नहीं समझ पाते हैं। कन्नड़ा में पूछना। ಯಾರಿಗೆ ಹಿಂದಿ ತಿಳಿಯುವಂಗಿಲ್ಲ ಕನ್ನಡ ಒಳಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಬೇಕು ಅವ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಕೈ ಮೇಲೆ ಮಾಡಬಹುದು ಅಥವಾ ಹಿಂದಿ ನಡೀತದ ಹಿಂದಿ ಓಕೆ ನಿಮ್ಗೆ ತಿಳಿತದ ಹಾಗೆ ಇದೆ ಕನ್ನಡ ಬೇಕು ಸ್ವಲ್ಪ ಜನರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬೇಕು ಓಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಕೂಡ ನಾ ಮಾಡ್ತೀನಿ ನಂದು ಮಾತೃಭಾಷೆ ಕನ್ನಡ ಅಲ್ಲ ಆದ್ರೂ ನಾ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಕನ್ನಡ ಥೋड़ा चाहिए तो हिंदी और कन्नड़ा ट्रांसलेशन। तो आज यहाँ इंडियन आई सिक्योरिटी लिमिटेड के द्वारा ये बहुत ही अच्छे प्रशिक्षण का जो शिविर है, इसमें आने का मुझे सुअवसर मिला तो मैं बहुत प्रसन्न हूँ। महाराज ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಕರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ಬಹಳ ಧನ್ಯವಾದಿದ್ದೀನಿ ನನಗೆ ಇದು ಒಂದು ಸಂಧಿ ಸಿಕ್ಕಿದೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡೋದು। लक्ष्मी मैडम ने जब मुझे निवेदन किया कि आप यहाँ आके बच्चों से कुछ बात कहिए तो तुरंत मैंने उनका निमंत्रण स्वीकार कर लिया। लक्ष्मी मैडम ಅವರು ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ನಾ ಬಂದಿದ್ದೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾ ತಯಾರಾದೆ। आप सब बहुत भाग्यशाली हैं कि इस प्रकार का प्रशिक्षण ट्रेनिंग आप सबको यहाँ पे इतने अच्छे वातावरण में इतने अच्छे प्रशिक्षकों के द्वारा प्राप्त हो रहा है। ನೀವು ತುಂಬಾ ಭಾಗ್ಯವಂತರು ಇಂಥ ಟ್ರೈನರ್ಸ್ ಅಂಡರ್ ಸುಂದರ ವಾತಾವರಣ ಒಳಗೆ ನಿಮಗೆ ಈ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ। आप सब फौज की तैयारी के लिए यहाँ पे आए हो और आप तो जानते हैं कि फौज में तो संयम, डिसिप्लिन और इस तरह के बहुत सारे गुणों की आवश्यकता है। ನೀವು ಇಲ್ಲಿ ಡಿಫೆನ್ಸ್ ಒಳಗೆ ಜಾಯಿನ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಬಂದಿರಾ, ಇದಕ್ಕಾಗಿ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಶಿಸ್ತು ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಇದೆ। वास्तव में केवल फौज में नहीं परंतु हमारे जीवन में भी इन गुणों की बहुत आवश्यकता है। ಸೈನ್ಯ ಶಿಕ್ಷಣವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಆದರೂ ನಮ್ಮ ಜೀವನ ಒಳಗೆ ಕೂಡ ಶಿಸ್ತು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಇದೆ। जब जीवन में शिस्त नहीं होता है तो फिर हमारे जीवन में कभी सुख, चैन और दिशा नहीं हो सकती है। ನಮ್ಮ ಜೀವನ ಒಳಗೆ ಶಿಸ್ತು ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ದಿಕ್ಕು, ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಸುಖ ಸಿಗೋದು ಬಹಳ ಕಠಿಣ ಇದೆ। इसलिए आप सही दिशा में चल रहे हैं। ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಕರೆಕ್ಟ್ ದಿಶಾ ಹಿಡಿದಿದ್ದೀರಾ। हो सकता है आप में से कई छात्रों को फौज में भर्ती होने का अवसर मिलेगा, हो सकता है कईयों को नहीं मिलेगा। ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನರು ಮಿಲಿಟರಿ ಒಳಗೆ ಹೋಗಬಹುದು, ಕೆಲವು ಜನ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ परंतु आप तो प्रयास पूरा कर रहे हैं, हृदय से कर रहे हैं और करना चाहिए। ನೀವು ಎಲ್ಲರೂ ತುಂಬಾ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಮತ್ತು ಈ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು। तो जिनको फौज में भर्ती होंगे आपके लिए तो अच्छा है, आगे चल के आपका रास्ता खुल जाएगा। ಯಾರು ಮಿಲಿಟರಿ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದೇ, ನೀವು ಮುಂದಿನ ರಸ್ತೆ ನೀವು ಹೋಗಬಹುದು। ಆದರೂ जो फौज में भर्ती नहीं हो पाएंगे आपको निराश नहीं होना है, आप बहुत कुछ और कर पाएंगे, जीवन में ऐसे अच्छी चीज़ें भी कर पाएंगे। ಯಾರು ಸೈನ್ಯ ಒಳಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಆದರೂ ಕೂಡ ಏನೂ ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ, ಈ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಮೂಲಕ ನೀವು ಜೀವನ ಒಳಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನು ಮಾಡಬಹುದು। तो चाहे आपको फौज में भर्ती होने का अवसर मिले या न मिले, जो प्रशिक्षण यहाँ आप पा रहे हैं
उसका लाभ आपको जीवन भर मिलेगा। ನೀವು ಡಿಫೆನ್ಸ್ ಒಳಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರು ಕೂಡ ಅಥವಾ ಯಾರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ತಗೋತಾ ಇದ್ದೀರಾ ಅದು ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ಉಪಯೋಗ ಆಗೇ ಆಗ್ತದೆ। तो आज आपके बीच में मैं ऐसे थोड़े गुणों की चर्चा करना चाहूँगा, ऐसे कोई लक्षणों की चर्चा करूँगा जिसके द्वारा जिनको प्राप्त करके हमारे जीवन में हम बहुत अच्छी तरह से जी सकेंगे, सुखी हो पाएंगे। ನಾನು ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಗುಣ ಮತ್ತು ಲಕ್ಷಣದ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ, ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ। ಆ ಗುಣ ಮತ್ತು ಲಕ್ಷಣವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗೆ ತುಂಬಾ ಅದರದ ಲಾಭ ಆಗ್ತದೆ। देखिए, आजकल सारे समाज में एक बहुत बड़ी बीमारी है, एक रोग है। ಇವತ್ತು ಸಮಾಜದೊಳಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ರೋಗ ಇದೆ। अभी आप सोचेंगे कि मैं किस प्रकार के रोग की बात कर रहा हूँ, क्या ये कॉलेरा है, टीबी है, किस तरह के रोग की बात मैं कर रहा हूँ। ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಬಹುದು ಯಾವ ರೋಗ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಕಾಲರಾ, ಟಿಬಿ ಇಂಥ ರೋಗ ಅಥವಾ ಬೇರೆ ರೋಗ? नहीं, ये रोग का नाम कुछ और है। ಇಲ್ಲ, ಈ ರೋಗ ಬೇರೆದಿದೆ। ये रोग का नाम है ये दिल मांगे मोर। ಈ ರೋಗದ ಹೆಸರಿದೆ ನನಗೆ ತುಂಬಾ ಇನ ಬೇಕು, ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಭಾಳ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ। हमको और चाहिए और चाहिए और चाहिए, जितना भी हमको मिले हम संतुष्ट नहीं रहते हैं। ನಮ್ಮ ಕಡೆ ಏನೋ ಬರಲಿ, ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಕಡೆ ಇದೆ ಅದರೊಳಗೆ ನಾವು ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ, ನಮಗೂ ಮತ್ತೆ ಬೇಕು। ಈ ರೋಗ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಿದೆ। ऐसे हमारी लोभ की कोई सीमा नहीं है। ಇದಕ್ಕೆ ಲೋಭ ಅಂತಾರೆ, ಮತ್ತೆ ಈ ಲೋಭಗೆ ಏನು ಲಿಮಿಟ್ ಇಲ್ಲ। जितना भी हमारे पास हो हमें लगता है हमें और चाहिए। ಎಷ್ಟೋ ನಮ್ಮ ಕಡೆ ಇರಲಿ ಆದರೂ ನಮಗೆ ಇನ್ನ ಬೇಕು, ಇದು ಭಾವನೆ ಇರ್ತದೆ। ऐसा व्यक्ति जीवन में कभी सुखी नहीं हो सकता, वो विचलित होता है और दूसरों को भी विचलित करता है। ಇಂಥ ವ್ಯಕ್ತಿ, ಲೋಭಿ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವತ್ತೂ ಸಂತುಷ್ಟ ಮತ್ತು ಸುಖಿ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಸ್ವತಃ ವಿಚಲಿತ ಆಗ್ತಾನೆ ಮತ್ತು ಬೇರೆದವ್ರಿಗೂ ಕೂಡ ವಿಚಲಿತ ಮಾಡ್ತಾನೆ। और अपने लोभ को पूर्ण करने के लिए तरह तरह के गलत काम करता है, अन्यों का शोषण करता है, प्रकृति का भी शोषण करता है। ತನ್ನ ಲೋಭಗೆ ಪೂರ್ಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವನು ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿಯದ್ದು ಪ್ರಕೃತಿದು ಶೋಷಣ ಮಾಡ್ತಾನೆ। इसलिए हमें जानना चाहिए कि जीवन में हमें परिश्रम तो करना चाहिए अवश्य, इसके बिना हम आलसी हो जाएंगे। कभी भी आलसी नहीं होना चाहिए, परिश्रमी होना चाहिए। ನಮಗೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಬೇಕು, ಆಲಸಿ ಇರಬಾರದು। ಆದರೂ हमारे पूर्ण बुद्धि का भी प्रयोग करना चाहिए। ನಾವು ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿದ ಪರಿಪೂರ್ಣ ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕು। अच्छे कार्यों के लिए प्रशिक्षण, शिक्षण आदि प्राप्त करना चाहिए, जैसे कि आप सब यहाँ पे कर रहे हो। ಯೋಗ್ಯ ಕಾರ್ಯಗಾಗಿ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಕೂಡ ತಗೋಬೇಕು, ನೀವು ಹೇಗೆ ತಗೋತಾ ಇದ್ದೀರಾ ಹಾಗೆ। इतना सब करने के बाद जो भी हमें मिलता है उससे हमें संतुष्ट रहना चाहिए। ಇಷ್ಟು ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಸಿಗ್ತದೆ ಅದರೊಳಗೆ ಸಂತುಷ್ಟ ಇರಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಬೇಕು। संतुष्ट रहने का तात्पर्य या अर्थ ये नहीं है कि हम आलसी बन जाएं। ಸಂತುಷ್ಟ ಇರೋದ ಅರ್ಥ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಲೇಜಿ ಆಲಸಿ ಆಗೋದಲ್ಲ, या हम कुछ आगे बढ़ने के लिए प्रयत्न ही न करें, ಮುಂದೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು ಹೀಗಿಲ್ಲ। परंतु प्रयत्न करने के बाद हमें संतुष्ट रहना चाहिए। ಬಟ್ ಆದರೂ ಪರಿಪೂರ್ಣ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಸಂತುಷ್ಟ ಇರಬೇಕು। चाहे हमें कम मिले या अधिक मिले। ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಸಿಗ್ತದೆ, ಕಡಿಮೆ ಸಿಗ್ತದೋ ಅಥವಾ ಹೆಚ್ಚು ಸಿಗ್ತದ, ಅದರೊಳಗೆ ಸಂತುಷ್ಟ ಇರಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಬೇಕು। ये संतुष्टि का रहस्य है। ಇದು ಸಂತುಷ್ಟಿದ ರಹಸ್ಯ ಇದೆ। दुनिया में लोग सदैव अन्यों की ओर देखते हैं, अरे उसके पास 2 गाड़ी है, मेरे पास एक ही गाड़ी है। ಜಗತ್ತೊಳಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬೇರೆದವ್ರಿಗೆ ನೋಡ್ತಾರೆ, ಅವನ ಕಡೆ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಗಾಡಿ ಇದೆ, ನನ್ನ ಕಡೆ ಇಷ್ಟೇ ಇದೆ। उसके पास 10 लाख रुपए है, मेरे पास केवल 50,000 रुपया है। ಅವನ ಕಡೆ 10 ಲಕ್ಷ ಇದೆ, ನನ್ನ ಕಡೆ 50,000 ಇದೆ। उसके पास इतना अच्छा आईफोन मोबाइल फ़ोन है, मेरे पास तो पुराना मॉडल है फ़ोन का। ನನ್ನ ಕಡೆ ಒಳ್ಳೆ ಮೊಬೈಲ್ ಇಲ್ಲ, ಅವನ ಕಡೆ ಐಫೋನ್ ಇದೆ। इस तरह से
हम दूसरों की ओर देखते हैं और सोचते हैं उनके पास इतना कुछ है और हमारे पास उतना नहीं है, और हम सोचते हैं कि हम अभी दुखी हो गए। ಈ ತರ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾವು ದುಃಖಿ ಆಗ್ತೀವಿ. ನನ್ನ ಕಡೆ ಅದು ಇಲ್ಲ, ಅವನ ಕಡೆ ಅದು ಅಷ್ಟಿದೆ. ಈ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾವು ದುಃಖಿ ಆಗ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. परंतु इस तरह से बुखार बढ़ाने के से कोई हमें सुख नहीं मिलेगा। ಈ ತರ ಜ್ವರ ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. एक बार हुआ ये कि एक बहुत धनी व्यक्ति था और उसकी पत्नी को बुखार हो गया। ಒಂದು ಕಥೆ ಒಳಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದ, ಅವನ ಹೆಂಡತಿಗೆ ಜ್ವರ ಬಂದುಬಿಡ್ತು. और उनकी पत्नी को 100 डिग्री बुखार हुआ। ಅವನ ಹೆಂಡತಿಗೆ 100 डिग्री ಜ್ವರ ಇತ್ತು. दैव से हुआ ये कि उनके घर में कोई सेवा करने के लिए एक महिला रह रही थी, उसको भी बुखार हुआ। ಅವ್ರ ಮನೆಯೊಳಗೆ ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಬರ್ತಿದ್ರು, ಆಕೆಗೂ ಕೂಡ ಜ್ವರ ಬಂದ್ಬಿಡ್ತು. और उसको 102 डिग्री बुखार हो गया। ಆ ಮಹಿಳೆಗೆ 102 ಜ್ವರ ಇತ್ತು. तो वो मालकिन बोलने लगी अपने पति से कि ऐसे कैसे हो सकता है, मैं मालकिन हूँ और मेरा बुखार केवल 100 डिग्री, और ये मेरे घर में सेवा करती है उसको मुझसे ज़्यादा है, उसको 102 डिग्री है। ಈ ಮಹಿಳೆ ತನ್ನ ಗಂಡಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು, ನನಗೆ 100 ಡಿಗ್ರಿ ಇದೆ, ನನ್ನ ಸೇವಿಕಾಗೆ 102 डिग्री ಹೇಗೆ, ಆಕೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಜ್ವರ ಯಾಕೆ? तो पति ने बहुत समझाने का प्रयास किया कि अरे उसका बुखार ज़्यादा है ना, और तो कुछ ज़्यादा नहीं है। ಅವನ ಗಂಡ ಆಕೆಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ, ಜ್ವರ ಹೆಚ್ಚಿದೆ, ಮತ್ತೇನು ಹೆಚ್ಚಿಲ್ಲ. परंतु वो महिला सुनने के लिए तैयार नहीं थी। ಆದರೂ ಹೆಂಡತಿ ಕೇಳಲಿಲ್ಲ. इसी तरह से हम दुनिया में सोचते हैं कि जिसका बुखार ज़्यादा है वो सफल है दुनिया में, वो सुखी है। ಈ ತರ ನಾವು ಕೂಡ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಜಗತ್ತೊಳಗೆ ಯಾರ್ದು ಜ್ವರ ಹೆಚ್ಚಿದೆ ಅವರು ಸುಖಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. इसलिए हम भी चाहते हैं कि उसका 104 डिग्री है, हमारा भी 104 डिग्री होना चाहिए, केवल 100 डिग्री क्यों। ಬೇರೆದವ್ರನ್ನ ನೋಡಿ ನಾವು ಕೂಡ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವನಿಗೆ 104 ಜ್ವರ ಇದೆ, ನನಗೆ ಕೂಡ 104 ಜ್ವರ ಬೇಕು. देखिए, अपने अपने भाग्य के अनुसार, जिसको हम किस्मत कहते हैं, नसीब कहते हैं, प्रारब्ध कहते हैं, हर एक को अपना अपना कोटा जीवन में मिलता है, किसी को कम किसी को अधिक। ಸ್ವಂತದ ಪ್ರಾರಬ್ಧ ಭಾಗ್ಯದಿಂದ ಏನು ನಮಗೆ ಸಿಗ್ತದೆ ಅದೇ ನಮಗೆ ಸಿಗ್ತದೆ. परिश्रम तो हमें करना चाहिए जैसे मैंने पहले कहा, परंतु ये भी हमें समझ लेना चाहिए कि हमारा जो भाग्य है, नसीब है, वो भी बहुत महत्व रखता है। ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಬೇಕು, ಆದರೂ ಒಂದು ಮಾತು ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಪ್ರಾರಬ್ಧ ಅಥವಾ ಭಾಗ್ಯ ಕೂಡ ಮಹತ್ವದ ಇದೆ. इसलिए अपना परिश्रम करो, अपना जीवन बनाओ अच्छी तरह से, परंतु दूसरों की ओर देख के जलना नहीं, उसके पास इतना, उसके पास इतना, ऐसे मन की शांति भंग हो जाएगी। ಅದಕ್ಕಾಗಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಆದರೂ ಬೇರೆದವರಿಗೆ ನೋಡಿ ಅವನ ಕಡೆ ಇಷ್ಟಿದೆ ನನ್ನ ಕಡೆ ಅಷ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ದುಃಖಿ ಆಗೋದು ಕಾರಣ ಇಲ್ಲ. और बहुत यदि हो भी जाए फिर भी हम संतुष्ट नहीं रहेंगे। ನಮಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನೋ ಸಿಕ್ಕಿದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಈ ಮಾನಸಿಕತೆಯಿಂದ ಸಂತುಷ್ಟ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. एक बार एक कौवा था और कौवा सोच रहा था कि अरे मेरा रंग तो पूरा काला काला है कोयले की तरह, और अच्छा नहीं लग रहा है मुझे। ಒಂದ್ಸಲ ಒಂದು ಕಾಗಿ ಇತ್ತು, ಕರಿ ಕಲರ್ದ ಕಾಗಿ. ಆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ನಂದು ಕಲರ್ ಒಳ್ಳೆ ಇಲ್ಲ, ಕರಿ ಕಲರ್ ಇದೆ. तो एक बार उस कौवे ने एक हंस पक्षी को देखा जिसका रंग पूरा सफ़ेद था। ಒಂದು ದಿವಸ ಆ ಕಾಗ ಹಂಸ ಪಕ್ಷಿಗೆ ನೋಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಅವನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾನೆ, ಹಂಸಕ್ಕೆ ಬಹಳ ವೈಟ್ ಕಲರ್ ಇದೆ, ನಂದು ಕರಿ ಕಲರ್ ಯಾಕೆ? तो वो कौवा हंस पक्षी के पास गया और कहने लगा कि अरे हंस पक्षी, आप कितने भाग्यशाली हो कि देखो मेरा रंग काला 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 है और आप सफ़ेद सफ़ेद हो, काश मैं आपकी तरह बन सकता, मैं आपकी तरह बन सकता। ಕಾಗೆ ಹೋಗಿ ಆ ಹಂಸಕ್ಕೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿತು, ನಿಂದು ಬಿಳಿ ಕಲರ್ ಇದೆ, ನನ್ನ ಕರಿ ಕಲರ್ ಇದೆ, ನೀ ಎಷ್ಟು ಸೌಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಇದೆಯಾ.
तो हंस ने कहा कि अरे कौवा भैया देखो, तुम सोचते हो कि मैं सफ़ेद हूँ इसलिए संतुष्ट हूँ, लेकिन मैं भी संतुष्ट नहीं हूँ। ಆ ಹನ್ಸ್ ಕಾಗ್ನಿ ಹೇಳಿದ, ನಾ ಬಿಳಿ ಇದ್ದೀನಿ ಅದಕ್ಕೆ ಸಂತುಷ್ಟ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ನೀನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದೀಯಾ? ಇಲ್ಲ, ನಾನು ಕೂಡ ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ. तो आप क्यों नहीं संतुष्ट हो? ऐसे कौवे ने पूछा। ಕಾಗ ಕೇಳಿದ, ನೀ ಯಾಕೆ ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ? तो कौवे ने कहा, तो हंस ने कहा कि देखो मैं सफ़ेद हूँ, परंतु एक ही रंग है मेरा सफ़ेद। उधर तोता देखो, उसके दो रंग है, लाल और हरा। ಹನ್ಸ್ ಹೇಳಿದ, ನಾ ಯಾಕೆ ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಕಡೆ ಒಂದೇ ಬಣ್ಣ ಇದೆ, उसके दो रंग हैं और वो ज़्यादा सुंदर है। ಆದರೂ ಆ ಪ್ಯಾರೆಟ್ ನೋಡು, ಅವನ ಕಡೆ ಎರಡು ಬಣ್ಣ ಇದೆ, ಹರಿದ ಮತ್ತು ಕೆಂಪು. तो फिर वो कौवा तोते के पास गया। ಆ ಕಾಗ ಆಮೇಲೆ ಆ ಪ್ಯಾರೆಟ್ ಕಡೆ ಹೋದು, ಗಿಳಿ ಕಡೆ ಆ ಕಾಗ ಹೋದ. तो वो जब वहाँ गया तो उसने बोला, अरे तोता भाई देखो, आप कितने सुंदर हो, कितने अच्छे हो, आपके दो रंग हैं, मेरा तो काला रंग है, आपका लाल भी है, हरा भी है, आप कितने भाग्यशाली हो। ಆ ಕಾಗ ಆ ಗಿಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ, ನೀ ಎಷ್ಟು ಸೌಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಇದೆಯಾ, ನಿನ್ ಕಡೆ ಎರಡು ಬಣ್ಣ ಇದೆ, ನನ್ನ ಕಡೆ ಒಂದೇ ಬಣ್ಣ, ಕರಿ ಕಲರ್ ಬಣ್ಣ. तो तोते ने उत्तर दिया कि अरे कौवा भाई देखो, तुम सोचते हो कि मैं कितना सुंदर हूँ, कितना भाग्यशाली हूँ, परंतु मैं भी संतुष्ट नहीं हूँ। ಗಿಳಿ ಹೇಳಿದ ಕಾಗಗೆ, ನೀ ತಿಳ್ಕೋತಾ ಇದೆಯಾ ನಾನು ಸಂತುಷ್ಟ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ? ಇಲ್ಲ, ನಾನು ಕೂಡ ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ. तो आप क्यों नहीं संतुष्ट हैं? कौवे ने पूछा। ಕಾಗ ಕೇಳಿದ, ನೀ ಯಾಕೆ ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ? तो तोते ने उत्तर दिया कि देखो, मेरे तो केवल दो रंग है, लेकिन वो मोर को देखो, वो मोर के कितने सारे रंग है, वो कितना सुंदर है मुझसे। ಆ ಗಿಳಿ ಹೇಳಿದ, ನನ್ನ ಕಡೆ ಎರಡೇ ಬಣ್ಣ ಇದೆ, ಆದ್ರೂ ಅಲ್ಲಿ ನವಿಲಿಗೆ ನೋಡು, ನವಿಲಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಬಣ್ಣ ಇದೆ ಅವನ ಕಡೆ. तो फिर वो कौवा मोर के पास गया। ಆಮೇಲೆ ಆ ಕಾಗ ನವಿಲಿ ಕಡೆ ಹೋದ. अरे मोर, आप कितने भाग्यशाली हो, कितने सुंदर हो, आपके कितने सारे रंग हैं आपके पंख के, आप तो बहुत भाग्यशाली हो। ಆ ನವಿಲಿಗೆ ಹೇಳಿದ, ನೀ ಬಹಳ ಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಇದೆಯಾ, ನಿನ್ ಕಡೆ ತುಂಬಾ ಬಣ್ಣ ಇದೆ, ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆಯಾ. तो तोता कहने लगा, अरे कौवा भाई मैं भी संतुष्ट नहीं हूँ। ನವಿಲು ಹೇಳಿದ, ನಾನು ಕೂಡ ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ. तो कौवे ने पूछा, आप क्यों नहीं संतुष्ट है? ಕಾವು ಕೇಳಿದ, ನವಿಲ ನೀ ಯಾಕೆ ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ? देखो, मैं इतना सुंदर हूँ इसलिए मनुष्यों ने मुझे पकड़ के पिंजरे में डाल दिया है। ನಾನು ಯಾಕೆ ಸಂತುಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ನಾನು ಸುಂದರವಾಗಿದ್ದೀನಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ನನಗೆ ಹಿಡಿದು ಪಿಂಜರ ಒಳಗೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಮನುಷ್ಯರು. और मेरी कोई स्वतंत्रता नहीं रही अभी। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಸ್ವತಂತ್ರ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ದುಃಖಿ ಇದ್ದೇನೆ. और मैं सोचता हूँ काश मैं कौवा होता तो मेरे पीछे कोई नहीं आता, मैं मुक्त होके इधर उधर उड़ सकता था। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ಕೂಡ ಕಾಗೆ ಇರ್ತಿದ್ದಂದ್ರೆ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಯಾರೂ ಬೀಳ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ನಾನು ಕೂಡ ಸ್ವತಂತ್ರ ಆಗಿ ಹೋಗ್ತಿದ್ದೆ. तो हे कौवा, मैं तो सोच रहा हूँ कि तुम बहुत भाग्यशाली हो। ಅದಕ್ಕಾಗಿ ನವಿಲು ಹೇಳಿದ್ದ, ನಾ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಕಾಗ ನೀನೇ ಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಇದೆಯಾ. तो इससे हम क्या समझ सकते हैं, क्या सीख सकते हैं? ನಾವು ಈ ಕಥೆಯಿಂದ ಏನ್ ತಿಳ್ಕೋಬಹುದು? हम ये सीख सकते हैं, क्या बोले, नम कड़े हमारे पास जो है संतुष्ट रहना चाहिए, लेकिन संतुष्ट रहते हुए हाथ के ऊपर हाथ रख के आलसी बनना चाहिए, ऐसे ही है ना? ಸಂತುಷ್ಟ ನಾವು ಇರಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಆಲಸಿ ಇರಬೇಕೇನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಹಾರಾಜ್. ಹೌದು ಅಥವಾ ಇಲ್ಲ? इल्ला, हाँ, आलसी नहीं बनना चाहिए, परिश्रमी होना चाहिए, परंतु हमें समझ लेना चाहिए कि हमारे भाग्य के अनुसार जितना निर्धारित है उतना हमें मिलेगा, तो उससे हमें संतुष्ट रहना चाहिए, दूसरों को देख के जलना नहीं चाहिए, असंतुष्ट नहीं होना चाहिए। ಖಂಡಿತವಾಗಿ ನಮಗೆ ಆಲಸಿ ಇರಬಾರ್ದು, ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಆದರೂ ಕೂಡ ಭಾಗ್ಯ ಒಳಗೆ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಸಿಗ್ತದೆ ಅದರೊಳಗೆ ಸಂತುಷ್ಟ ಇರಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಬೇಕು. तो ये बहुत महत्वपूर्ण बात है आजकल दुनिया में, खास करके युवा पीढ़ी में ये तो बहुत बड़े तरह से चल रहा है
सबको अपनी अपनी गाड़ी चाहिए, अपना और कुछ चाहिए। इसकी वजह से वो अपने माता पिता दादा दादी का खून भी कर देते हैं। आए दिन समाचार पत्रों में ऐसे सुनने में आता है। ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ವಿಷಯ ಬಹಳ ಮಹತ್ವದಿದೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಒಳಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಏನೇನೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತನಗೆ ಸಂತುಷ್ಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಬಹಳ ಸಾವಧಾನ ಇರಬೇಕು. देखो, धन हमारे प्रारब्ध के अनुसार, हमारे भाग्य के अनुसार मिलेगा। ರೊಕ್ಕ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾರಬ್ಧ ಭಾಗ್ಯದಿಂದ ಸಿಗ್ತದೆ. तो केवल धनवान बनने का प्रयास नहीं करना, गुणवान बनने का प्रयास करना। ಅದಕ್ಕಾಗಿ ಕೇವಲ ಧನವಾನ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬಾರದು, ಅದರ ಜೊತೆಯಾಗಿ ಗುಣವಾನ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. अच्छे गुणों को अपने जीवन में, अपने चरित्र में लाने का प्रयत्न करना चाहिए, और यही सही धन है। ಒಳ್ಳೆ ಗುಣವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕಲಿಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಇದೇ ಸತ್ಯ ಧನ ಇದೆ. केवल पैसा सोना आदि होने से व्यक्ति धनी नहीं बनता। ಬಂಗಾರ ರೊಕ್ಕ ಇದು ಪಡ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ನಾವು ಧನಿ ಆಗ್ತೀವಿ, ಹಾಗೆಲ್ಲ. जब कोई व्यक्ति अच्छे गुणों से सुशोभित होता है, तब वो वास्तव में धनवान होता है। ಯಾವತ್ತು ವ್ಯಕ್ತಿ ಒಳ್ಳೆ ಗುಣವನ್ನು ಡೆವಲಪ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಆವತ್ತು ಅವನು ಸತ್ಯವಾಗಿ ಧನವಾನ್ ಅನ್ಕೋತಾನೆ. तो इस तरह के अच्छे गुणों को हमारे जीवन में कैसे लाना है, कैसे उनको बढ़ाना है, इसके ऊपर हमें जीवन में ध्यान देना चाहिए। ಅದಕ್ಕಾಗಿ ಜೀವನ ಒಳಗೆ ನಾವು ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಒಳ್ಳೆ ಗುಣವನ್ನು ಹೇಗೆ ಪಡ್ಕೋಬಹುದು. और खास करके फौज में तो ये बहुत आवश्यक है। ವಿಶೇಷವಾಗಿ ಸೈನಿಕ ಜೀವನ ಒಳಗೆ ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಇದೆ. और जैसे ईमानदारी है, हर अवस्था में ईमानदार रहना चाहिए हमें। ನಾವು ಸತ್ಯನಿಷ್ಠ ಇರಬೇಕು, ಇಮಾನ್ದಾರ್ ಇರಬೇಕು, ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಗುಣ. सत्य बोलने में हिचकिचाना नहीं चाहिए, डरना नहीं चाहिए। सत्य माताडलिಕ್ಕೆ ನಾವು अंजिके पड़ीबारदु। देखिए, फौज में आपको शारीरिक साहस की आवश्यकता है। युद्ध में जाके लड़ाई करना, गोलियों का सामना करना, इसके लिए बहुत साहस की आवश्यकता होती है। ನಾವು ತುಂಬಾ ಸಾಹಸಿ ಇರಬೇಕು. ಸೈನಿಕ ಜೀವನ ಒಳಗೆ ನಾವು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಾಹಸ ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಇದೆ. परंतु और एक तरह का साहस है जो भी बहुत महत्वपूर्ण है। ಆದರೂ ಮತ್ತೊಂದು ತರಹದ ಸಾಹಸ ಇದೆ, ಅದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಇದೆ. जब हम कोई गलत काम करते हैं तो उसको स्वीकार करना कि हमने ये गलत काम किया है। ये जो साहस है, ये भी इतना आसान नहीं है प्राप्त करना, परंतु ये उतना ही आवश्यक है जितना कि शारीरिक साहस है। ಮತ್ತೊಂದು ತರದ ಸಾಹಸ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದು? ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ಹೌದು ನಾನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಅಂತ. ಇದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಾಹಸ ಮತ್ತು ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಸಾಹಸ ಇದೆ. एक बार एक पाठशाला की खिड़की का कांच जो है वो टूट गया था। ಒಂದ್ಸಲ ಒಂದು ಪಾಠಶಾಲಾ ಒಳಗೆ, ಸ್ಕೂಲ್ ಒಳಗೆ ಒಂದು ಖಿड़की ಗ್ಲಾಸ್ ಮುರಿದು ಬಿಡ್ತು. तो कोई बच्चे खेल रहे थे और वो गेंद कांच को लगा और खिड़की टूट गई। हाँ, ಹೇಗೆ ಖಿड़की ಮುರಿತು? ಮಕ್ಕಳು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ಬಾಲ್ ಹತ್ತಿದ ಮೇಲೆ ಅದು ಖಿड़की ಮುರಿದು ಬಿಡ್ತು. जब अध्यापिका बच्चों के सामने आई तो उन्होंने देखा कि यार ये खिड़की तो टूट गई है, किसने तोड़ा है? अध्यापिका ने पूछा। ಅದನ್ನ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ನೋಡಿ ಕೇಳಿದ್ರು, ಯಾರು ಖಿड़की ಮುರಿತಾರೆ, ಯಾರು ಮಕ್ಕಳು? तो किसी ने उत्तर नहीं दिया। ಯಾರು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. तो एक बच्चे ने फिर बाद में हाथ ऊपर उठाया और कहा कि मैं गेंद से खेल रहा था और गलती से ये गेंद यहाँ कांच को लग गया और कांच टूट गया। ಅದು ಒಂದು ಹುಡುಗ ಕೈ ಮೇಲ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ, ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಇದು ಬಾಲ್ ಹತ್ತಿ ಈ ಗ್ಲಾಸ್ ಮುರಿದದೆ. पहले अध्यापिका को बहुत गुस्सा आया था कि किसने तोड़ा है इत्यादि, और जब ऐसे पूछा तो सारे बच्चे घबरा गए कि अभी हमको बहुत दंड मिलेगा। ಮೊದಲೇ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಅವ್ರು ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಅನ್ಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು, ನಮಗೆ ದಂಡ ಕೊಡ್ತಾರಂತ. तो फिर वो अध्यापिका ने क्या किया, वो कहीं दूसरे कमरे में गई और बच्चों ने सोचा, खास करके उस बच्चे ने जिसने कांच तोड़ा था,
उसने सोचा कि अभी हमें बहुत बड़ा दंड मिलेगा। ಯಾವ ಹುಡುಗ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ ನಾನೇ ಗ್ಲಾಸ್ ಇದು ಕಿಟಕಿ ಮುರಿದ ನಂತರ ಅವನು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ ನನಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ದಂಡ ಸಿಗ್ತದೆ ಈಗ ಅಂತ. तो वो अध्यापिका ने एक पुरस्कार लाके उस बच्चे को दिया जिसने कांच तोड़ा था। ಆದರೂ ಅವರು ಮೇಡಮ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಅವರು ಬಂದ ಆ ಹುಡುಗನಿಗೆ ಒಂದು ಪುರಸ್ಕಾರ ಕೊಟ್ಟುಬಿಟ್ರು. सबको बड़ा आश्चर्य हुआ कि इस बच्चे ने कांच तोड़ा और दंड के बजाय इसको पुरस्कार मिल रहा है। ಎಲ್ಲ ಹುಡುಗರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸಿತ್ತು, ಇವನೇ ಗ್ಲಾಸ್ ಮುರಿದಾನೆ ಆದರೂ ಇವನಿಗೆ ಪುರಸ್ಕಾರ ಯಾಕೆ? तो अध्यापिका ने कहा कि मैं ये पुरस्कार कांच तोड़ने के लिए नहीं दे रही हूँ। ಅಧ್ಯಾಪಿಕ ಹೇಳಿದ್ರು, ನಾ ಇದು ಗ್ಲಾಸ್ ಮುರಿಲಿಕ್ಕೆ ಪುರಸ್ಕಾರ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, मैं ये पुरस्कार दे रही हूँ क्योंकि तुमने सत्य कहा जिसके लिए बहुत साहस चाहिए। ಈ ಪುರಸ್ಕಾರನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೀ ಸತ್ಯ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಹಳ ಧೈರ್ಯ ಬೇಕು. आजकल हम देखते हैं कि आए दिन लोग ऐसे वैसे झूठ बोलते हैं, अपने चरित्र का इतना एक अंग बन गया है कि झूठ बोले बिना लोग जी ही नहीं सकते हैं। ಇವತ್ತಿನ ಕಾಲ ಒಳಗೆ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇಷ್ಟು ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಇರ್ಲಿಕ್ಕೇನೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಹೀಗಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. परंतु याद रखना, जहाँ भी आप जाओगे जीवन में, सत्यवादी बनने से आपके जीवन में सुख आएगा। कभी कभी आपको दंड भी मिल सकता है जब आप अपनी गलती को स्वीकार करेंगे, परंतु ऐसा दंड स्वीकार करना अच्छा है, परंतु आगे चल के आपका जीवन बहुत ही सुखी रहेगा। ಒಂದು ಮಾತು ನಾವು ನೆನಪಿಡಬೇಕು, ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನ ಒಳಗೆ ಯಾವತ್ತೂ ಸತ್ಯ ಮಾತಾಡಬೇಕು. ಸತ್ಯ ಮಾತಾಡಿದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ಸುಖಿ ಆಗ್ತೀವಿ. ಕೆಲವಷ್ಟು ಸಲ ನಮಗೆ ದಂಡ ಸಿಗಬಹುದು ಸತ್ಯ ಮಾತಾಡಿದ ಮೇಲೆ, ಆದರೂ ಪುನಃ ನಾವು ಮುಂದೆ ಭವಿಷ್ಯ ಒಳಗೆ ಸುಖಿ ಆಗ್ತೀವಿ. तो ऐसे बहुत सारे गुण हैं जिनका पालन हमें करना चाहिए, जिसका हमारे जीवन में आगे उनको बढ़ाने का प्रयास करना चाहिए। ಈ ತರಹದ ಬಹಳಷ್ಟು ಗುಣ ಇದೆ, ನಾವು ಆ ಗುಣವನ್ನು ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. अच्छा, अब और एक प्रश्न करता हूँ। ನಾವೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಬೇಕಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. आप में से कितने छात्रों को बहुत गुस्सा आया है कभी भी जीवन में? हाथ ऊपर कीजिए। ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಯಾರು ಶಿಫ್ಟ್ ಬರ್ತದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡೋರು ಇದ್ದೀರಾ? ಸ್ವಲ್ಪ ಕೈ ಮೇಲೆ ಮಾಡಿ. हाथ ऊपर कीजिए। ಶಿಫ್ಟ್ ಭಾಳ ಬರ್ತದ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತದೆ? ನಮ್ಗೆ गुस्सा नहीं आया कभी आपको? जीवन में गुस्सा नहीं आया कभी? हाँ? सबको आया है ना? ಎಲ್ಲಾರಿಗೆಲ್ಲ ಬಂದಿದೆನಾ ಕ್ರೋಧ? ಎಲ್ಲಾರಿಗೂ ಬರ್ತದನ? हाँ? सबको आया है, ठीक है। क्योंकि हम मनुष्य है, इंसान है, हम सबको गुस्सा कभी न कभी आता है। ಎಲ್ಲಾರಿಗೂ ಕ್ರೋಧ ಬರ್ತದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಮನುಷ್ಯ ಇದ್ದೀವಿ. परंतु गुस्सा जब आए किसी कारण से, ठीक है, गुस्सा तो आ गया, परंतु गुस्से की अवस्था में हमें रहना नहीं चाहिए, गुस्से को टिकने नहीं देना चाहिए। ಶಿಫ್ಟ್ ಖಂಡಿತವಾಗಿ ಬರ್ತದ, ಆದರೂ ಆ ಶಿಫ್ಟ್ ಭಾವನೆ ಒಳಗೆ ನಾವು ಇರಬಾರದು. ಶಿಫ್ಟ್ ಬಂದ್ರೆ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಶಾಂತ ಮಾಡಬೇಕು. जब गुस्सा अनियंत्रित होता है तो हमारे बुद्धि को भ्रष्ट कर देता है। ಯಾವತ್ತು ನಮಗೆ ಕ್ರೋಧ ಶಿಫ್ಟ್ ಬರ್ತದೆ, ಅವಾಗೆ ನಾವು ಅದನ್ನ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಗೆ ಭ್ರಷ್ಟ ಮಾಡಿಬಿಡುತ್ತದೆ. और इसलिए व्यक्ति ऐसे कोई काम करता है जो आगे चल के बहुत पछताता है। ಆ ಭ್ರಷ್ಟ ಬುದ್ಧಿ ಮೂಲಕ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವುದೋ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಬಹುದು ಮತ್ತು ಸ್ವಂತದ ನಾಶ ಮಾಡಬಹುದು. तो हमारे जीवन में सुख और शांति यदि चाहिए तो क्रोध को भी कैसे वश में करना है, ये भी बहुत महत्वपूर्ण चीज़ हमें सीखनी चाहिए। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಜೀವನ ಒಳಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲ ಗುಣವನ್ನು ನಾವು ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಶಿಫ್ಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಈ ತರಹದ ಗುಣ ನಾವು ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. हमें क्रोध कब आता है और क्यों आता है? ನಮಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಯಾಕೆ ಬರ್ತದೆ ಮತ್ತು ಯಾವಾಗ ಬರ್ತದೆ? जब हमारे इच्छा के अनुसार कोई चीज़ नहीं होती है तो हमें गुस्सा आता है। ನಮ್ಮ ಮನಸ್ಸೊಳಗೆ ಹೇಗೆ ಆಗಬೇಕು ಹಾಗೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಶಿಫ್ಟ್ ಬರ್ತದೆ.
हमारी बात कोई नहीं मानता है, हमें गुस्सा आता है। ನಮ್ದು ಮಾತು ಯಾರು ಕೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತದೆ. तो इस प्रकार से जीवन में तो ऐसे सैकड़ों चीज आए दिन होते जाएंगे हमारे जीवन में जो हमको क्रोधित कर देंगे। ಈ ತರ ಜೀವನ ಒಳಗೆ ಪ್ರತಿ ದಿವಸ ನೂರಾರು ವಸ್ತು ಘಟನಾ ಆಗಬಹುದು. और ನಮ್ಗೆ ಶಿಟ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗಬಹುದು. क्रोध के कारण हमारे संबंध बिगड़ जाते हैं, हम ऐसे कभी कभी गलत काम करते हैं, कभी खून भी कर डालते हैं। ಆದರೂ ನಮ್ಗೆ ಶಿಟ್ ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಇಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಕೆಟ್ಟ ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ. ನಾವು ಯಾರಿಗೆ ಕೊಲ್ಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ತಯಾರಾಗಬಹುದು. क्रोध का उपयोग सही स्थान में करना चाहिए, सही कारण के लिए करना चाहिए। ಕ್ರೋಧದ ಶಿಟ್ಟದ ಉಪಯೋಗ ನಾವು ಯೋಗ್ಯ ಸ್ಥಾನ ಮೇಲೆ ಮಾಡಬೇಕು, ಯೋಗ್ಯ ರೀತಿಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು. जब आप युद्ध भूमि में जाएंगे, घमासान युद्ध चल रहा है, तो उस समय क्रोधित तो होना ही पड़ेगा, नहीं तो युद्ध नहीं कर पाएंगे। ನೀವು ಸೈನಿಕ ಆದ್ಮೇಲೆ ಯುದ್ಧ ಮೇಲೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಶಿಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಶಿಟ್ ಮಾಡದೆ ನಾವು ಯುದ್ಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. तो जब हनुमान लंका गए थे तो उन्होंने क्रोध से सारे लंका को जला दिया। ಹನುಮಾನ್ ಲಂಕಾ ಹೋದ್ಮೇಲೆ ಅವ್ರು ಶಿಟ್ಟಿನಿಂದ ಎಲ್ಲಾ ಲಂಕಾಗೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. तो जब आपके अधिकारी व्यक्ति कहेंगे आपको यहाँ जाके गोली चलानी है, युद्ध करना है, तो उस समय आपको आगे चल के करना है। ನಿಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿ ನಿಮ್ಗೆ ಆರ್ಡರ್ ಕೊಟ್ರೆ ಸೈನಿಕ ಆಗಿ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು ಅದು. परंतु जब अपने मन के अनुसार घर में रहते हुए, बाहर समाज में रहते हुए आप गुस्सा होकर कुछ और गलत काम करोगे तो उस समय आपको पुरस्कार नहीं मिलेगा, एक दंड मिलेगा। ಅಧಿಕಾರಿ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಕ್ರೋಧ ಮಾಡಿ ಆಕ್ಷನ್ ತಗೋತೀವಿ, ಅದು ವಿಷಯ ಬೇರೆ. ಆದ್ರೂ ಸ್ವಂತ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಕ್ರೋಧ ಮನೆ ಒಳಗೆ ಅಥವಾ ಸಮಾಜ ಒಳಗೆ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವಾಗ ಯಾರು ಪುರಸ್ಕಾರ ಕೊಡೋಂಗಿಲ್ಲ. आपने राजा अलेक्जेंडर सिकंदर का नाम सुना है? ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ರಾಜನ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ದೀರಾ? तो वो यूरोप से इधर भारत तक पहुंचे थे, सिंधु नदी तक पहुंचे थे। और यूरोप में सिंधु नदी हत्र बंदिದ್ರು. और उनकी सेना बहुत थक गई थी, तो बोल रहे थे अभी वापस जाएंगे हमारे देश में। और ಸೈನಿಕರು ಎಲ್ಲರೂ ಬೇಜಾರಾಗಿದ್ರು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ನಾವು ಒಳ್ಳೆ ಹೋಗೋಣ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ. तो फिर राजा अलेक्जेंडर ने सोचा कि जाते जाते मैं यहाँ भारत से एक साधु या योगी को उठा के ले जाऊंगा, क्योंकि मैंने भारत के साधुओं के बारे में बहुत सुना है। ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದ, ನಾವು ಭಾರತದ ಸಾಧು ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಕೇಳಿದ್ದೀನಿ, ನಾವು ಒಂದು ಭಾರತದ ಸಾಧುಗೆ ನನ್ನ ಜೊತೆ ತಗೊಂಡು ನನ್ನ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಾಗಿದ್ದೀನಿ. तो वो वन में इधर उधर घूम रहे थे, तो वहाँ एक योगी बैठ के पेड़ के नीचे तपस्या कर रहे थे। ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಕಾಡೊಳಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದ ಸಾಧು ಎಲ್ಲಿದೆ. ಒಂದು ಸಾಧು ಗಿಡದ ಕೆಳಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. तो अलेक्जेंडर राजा ने उस योगी, उस साधु से कहा कि आप चलो मेरे साथ वापस मेरे देश में। ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಹೇಳಿದ ಆ ಯೋಗಿ ಆ ಸಾಧುಗೆ ನನ್ನ ಜೊತೆ ನನ್ನ ದೇಶಕ್ಕೆ ನಡಿ. तो साधु ने कहा मैं नहीं जाऊंगा, मैं यहीं बैठ के मेरा ध्यान और मेरी तपस्या करना चाहता हूँ। ಆ ಸಾಧು ಹೇಳಿದ, ಇಲ್ಲ ನಾನು ನಿನ್ನ ಜೊತೆ ಬರುವಂಗಿಲ್ಲ, ನಾನು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದು ನನ್ನ ಸಾಧನಾ ನನ್ನ ತಪಸ್ಯ ಮಾಡವಿದ್ದೀನಿ. तो राजा ने और थोड़ा जोर देकर कहा नहीं, आपको आना है मेरे साथ में। ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಜೋರ್ಲಿ ಹೇಳಿದ, ಇಲ್ಲ ನೀ ಬರಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು ನನ್ನ ಜೊತೆ. तो फिर उस योगी ने फिर भी कहा मैं नहीं आ सकता, मैं यहीं पे रहना चाहता हूँ। ಯೋಗಿ ಪುನಃ ಹೇಳಿದ, ಇಲ್ಲ ನಾ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ನಾ ಇಲ್ಲೇ ಇರ್ತೇನೆ. अभी राजा से अलेक्जेंडर को बहुत क्रोध आया। ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಬಹಳ ಕ್ರೋಧ ಮಾಡಿಬಿಟ್ಟ, ಶಿಟ್ಟು ಮಾಡಿಬಿಟ್ಟ ಆ ಯೋಗಿ ಮೇಲೆ. और उन्होंने अपनी तलवार निकाली ತನ್ನ ಖಡ್ಗ ಒಂದು ತಗೊಂಡ ಮತ್ತು ಆ ಸಾಧುಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದ. और तलवार निकाल के बोलने लगे योगी से, क्या तुम्हें पता नहीं कि मैं कौन हूँ? ಆ ಯೋಗಿಗೆ ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಹೇಳ್ತಾ, ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾ ಯಾರು? देखो अहंकार और क्रोध का संबंध घनिष्ठ होता है। ನೋಡ್ರಿ, ಅಹಂಕಾರ ಮತ್ತು ಶಿಟ್ ಕ್ರೋಧದ ಬಹಳ घनिष्ठ संबंध ಇದೆ. जितना क्रोध हमारे लिए हानिकारक है, उतना अहंकार घमंड भी हमारे लिए हानिकारक होता है। ಎಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ಕ್ರೋಧ ಇದೆ ಅಷ್ಟೇ ಕೆಟ್ಟ ನಮಗೆ ಅಹಂಕಾರ ಕೂಡ ಇದೆ. तो फिर जब राजा ने पूछा
कि तुम्हें पता नहीं कि मैं कौन हूँ? तो फिर योगी ने उत्तर दिया, मुझे अच्छी तरह से पता है कि आप कौन हो। ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಹೇಳಿದ, ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾ ಯಾರು? ಆ ಯೋಗಿ ಹೇಳಿದ, ಹೌದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನೀ ಯಾರು ಅಂತ. तो योगी ने कहा, तुम मेरे सेवक के सेवक हो, मेरे नौकर के नौकर हो तुम. ಯಾರಿದಿ ನೀನು? ಯೋಗಿ ಹೇಳಿದ, ನೀನು ನನ್ನ ಸೇವಕದ ಸೇವಕಿದೆಯಾ? तो राजा को और भी गुस्सा आया ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ಗೆ ಮತ್ತೆ ಸಿಟ್ಟು ಬಂತು. कि इस योगी ने मेरा अपमान किया, मैं तो विश्व सम्राट हूँ और इस तरह से ये साधु मेरे साथ बात कर रहा है. ಆ ರಾಜನಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂತು, ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ನಾ ವಿಶ್ವ ಸಮ್ರಾಟ್ ಇದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಜೊತೆ ಹೀಗೆ ಯಾರು ಮಾತಾಡ್ತಾರೋ. फिर भी राजा अलेक्जेंडर थोड़ा बुद्धिमान भी था. ರಾಜ ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಸ್ವಲ್ಪ ಬುದ್ಧಿವಂತ ಇದ್ನು. तो उसने सोचा, ये ऐसे क्यों बोल रहा है, थोड़ा मैं सुन तो लूँ. ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ, ಹೀಗೆ ಯಾಕೆ ಯೋಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನನಗೆ, ನಾನು ಕೇಳಬೇಕು. तो उस योगी ने कहा कि देखो, मैंने क्रोध को वश में कर लिया है, इसलिए क्रोध मेरा सेवक है. ಯೋಗಿ ಹೇಳಿದ, ನೋಡು, ನಾನು ಕ್ರೋಧ ಶಿಫ್ಟ್ಗೆ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಕ್ರೋಧ ನನ್ನ ಸೇವಕಿದೆ. परंतु तुम क्रोध के सेवक हो, तुम क्रोध के शिकार में आ गए हो. ಆದರೂ ನೀನು ಕ್ರೋಧದ ಸೇವಕಿದೆಯಾ? ಯಾಕಂದ್ರೆ ಕ್ರೋಧ ಮೇಲೆ ನಿನಗೆ ನಿಯಂತ್ರಣ ಇಲ್ಲ. इसलिए क्रोध तुम्हारा स्वामी है, तुम क्रोध के दास हो, सेवक हो. ಅದಕ್ಕಾಗಿ ಶಿಫ್ಟ್ ನಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಇದೆ, ನೀನು ಕ್ರೋಧದ ಶಿಫ್ಟದ ದಾಸ್ ಇದೆಯಾ, ಸೇವಕಿದೆಯಾ? तो मैं क्रोध का स्वामी हूँ और क्रोध तुम्हारा स्वामी है, इसलिए तुम मेरे सेवक के सेवक हो. ಅದಕ್ಕಾಗಿ ಕ್ರೋಧದ ಸ್ವಾಮಿ ನಾನು, ನಿನ್ನ ಸ್ವಾಮಿ ಕ್ರೋಧ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ನಿನ್ನ ಸ್ವಾಮಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಇದ್ದೇನೆ. तो तुरंत राजा अलेक्जेंडर समझ गया और उसने प्रणाम किया साधु के सामने कि वास्तव में आप सही ज्ञानी व्यक्ति हो. ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಒಪ್ಪು ಬಿಟ್ಟ, ಅವನಿಗೆ ತಿಳಿದು ಖರೆಯಾಗಿ ಈ ಯೋಗಿ ಬಹಳ ಜ್ಞಾನಿ ಇದ್ದಾನೆ. आजकल हम देख रहे हैं कि बहुत सारे लोग क्रोध के शिकार होकर ऐसे भयंकर कार्य करते हैं जिसका वर्णन भी कभी कभी करना मुश्किल होता है. ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಶಿಫ್ಟ್ ಒಳಗೆ ಬಂದ ವ್ಯಕ್ತಿ ಏನೇನೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದರ ವರ್ಣನ ಮಾಡೋದು ಕೂಡ ಕಠಿಣ ಇದೆ. थोड़े वर्ष पहले ऐसे एक घटना बम्बई शहर में हुई थी ಕೆಲವಷ್ಟು ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಮುಂಬೈ ಒಳಗೆ ಒಂದು ಘಟನಾ ಆಗಿತ್ತು. कि एक पति पत्नी के बीच में विवाद हुआ, झगड़ा हुआ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಜಗಳ ಆಗಿತ್ತು और तापमान बढ़ गया. और ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಾತು ಆ ಜಗಳ. पत्नी को इतना गुस्सा आया कि गुस्सा नियंत्रण के बाहर चला गया. ಹೆಂಡತಿಗೆ ತುಂಬಾ ಶಿಟ್ಟ ಬಂತು, ಅದು ನಿಯಂತ್ರಣದ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತು. और आप जानते हैं, विनाश काले विपरीत बुद्धि. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ವಿನಾಶ ಕಾಲ ವಿಪರೀತ, ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ವಿಪರೀತ ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ. तो उसको समझ में नहीं आया कि वो क्या कर रही थी. ಆ ಶಿಟ್ ಒಳಗೆ ಆ ಹೆಂಡತಿಗೆ ತಿಳಿದಿಲ್ಲ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ. उनका छोटा बच्चा था. ಅವ್ರಿಗೆ ಒಬ್ಬ ಚಿಕ್ಕ ಮಗು ಇತ್ತು. पति के साथ युद्ध कर करके इतना गुस्सा आ गया था कि बुद्धि भ्रष्ट हो गई. अपने ही बच्चे को उठा के बरामदे से ऊपर से नीचे फेंक दिया. ಆ ಶಿಫ್ಟ್ ಒಳಗೆ ಬಂದು ತನ್ನ ಮಗುಗೆ ಎಬ್ಸ್ಕೊಂಡು ಮೇಲಿಂದ ತೆಳಗೆ ಒದಗ್ಬಿಟ್ರು ಜಮೀನ್ ಮೇಲೆ. और बच्चे की तो मृत्यु हो ही गई. ಆ ಮಗು ಸತ್ ಬಿಟ್ಟ. जब पति ने देखा कि पत्नी ने ऐसे किया है तो बच्चे को क्या हुआ देखने के लिए वो नीचे सीढ़ी से दौड़ते हुए गए. ಗಂಡ ಏನಾಯ್ತು ನನ್ನ ಮಗುಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಓಡ್ಕೋತ ತೆಳಗೆ ಹೋದ. और जैसे ही वो नीचे पहुंचे, उन्होंने देखा कि पत्नी भी ऊपर से आ रही है. ಅವನು ತೆಳಗೆ ಹೋದ तक्षण ಅವನ ಮೇಲೆ ನೋಡಿದ, ಹೆಂಡತಿ ಕೂಡ ಮೇಲಿಂದ ಜಂಪ್ ಹೊಡಕ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. जैसे ही पत्नी ने बच्चे को फेंका तब उसको पता चला, उसके होश ठिकाने आ गए कि मैंने क्या किया. ಯಾವಾಗ ಹೆಂಡತಿ ಮಗುಗೆ ಒಗೆದಿದ್ದಳು, ಆಕೆಗೆ ತಿಳಿತು, ಅರೆ ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟೆ ಇದು. फिर वो खुद छलांग मार के अपनी जान उसने दे दी. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಗುದ ಹಿಂದೆ ಸ್ವತಃ ಕೂಡ ಆಕೆ ಜಂಪ್ ಮಾಡಿ ಸ್ವಂತಗೆ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ರು. तो ऐसे क्रोध के कारण, अहंकार के कारण, लोभ के कारण, काम के कारण कितने विनाशकारी कार्य समाज में हो रहे हैं, जिससे समाज में और व्यक्तिगत घरों में जो शांति है वो भंग हो रही है.
ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಸಮಾಜ ಒಳಗೆ ಲೋಭ ಕಾರಣದಿಂದ ಕ್ರೋಧ ಕಾರಣದಿಂದ ಇಷ್ಟೆಷ್ಟೋ ಕೆಟ್ಟ ಘಟನಾ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇದರ ಮೇಲೆ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಬೇಕು. इसलिए इन सारी चीज़ों से आपको सावधान रहना चाहिए, कम से कम पता होना चाहिए कि ये सब अच्छी चीज़ें नहीं हैं, हमको बच के रहना चाहिए। ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಸಾವಧಾನ ಇರಬೇಕು, ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು ಈ ಎಲ್ಲ ಕ್ರೋಧ, ಆ, ಅಸತ್ಯ, ಈ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಅಲ್ಲ ನಮಗೆ. तो इन सारे नकारात्मक नेगेटिव हानिकारक गुणों से कैसे हमें बचना चाहिए, ये बड़ा प्रश्न उत्पन्न होता है। ಈಗ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂದ್ರೆ ಇಂಥ ಎಲ್ಲ ಹಾನಿಕಾರಕ ನಕಾರಾತ್ಮಕ ವಸ್ತು ಗುಣದಿಂದ ನಾವು ಹೇಗೆ ನಮಗೆ ಕಾಪಾಡಬೇಕು? एक तो है कि जैसे आप सब कर रहे हो, डिसिप्लिन, संयम। ಒಂದಿದೆ, ನಾವು ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಇರಬೇಕು. ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಒಂದು ಮಹತ್ವ. जब सेना में कोई अधिकारी व्यक्ति आदेश देता है तो व्यक्ति को पालन करना ही पड़ता है, चाहे उसे अच्छा लगे नहीं लगे, क्रोध आए नहीं आए। तो डिसिप्लिन, संयम से हम हमारे वेगों को, अंदर से जो वेग आ रहे हैं उनको नियंत्रण करने में हम सक्षम हो जाते हैं। ಸೈನಿಕ ಜೀವನ ಒಳಗೆ ಅಧಿಕಾರಿ ಏನೋ ಆಜ್ಞೆ ಕೊಡ್ತಾನೆ, ಅದರ ಪಾಲನೆ ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸೊಳಗೆ ಯಾವುದೋ ವೇಗ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಶಿಟ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಆಸಕ್ತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಅಧಿಕಾರಿದ ಪಾಲನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು. ಇದಕ್ಕೆ ಶಿಸ್ತು ಅಂತಾರೆ. ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ. इसलिए जो डिसिप्लिन, जो संयम आपको यहाँ पे सिखाया जा रहा है, ये याद रखिए, ये एक अनमोल रत्न आपको दिया जा रहा है। ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ವಸ್ತು ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಏನು? ಶಿಸ್ತು, ಸಂಯಮ. ಇದರಿಂದ ಇದು ಒಂದು ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಗುಣ ಇದೆ. आजीवन इसका पालन कीजिए, इस रत्न का देखभाल कीजिए। ಈ ಈ ಈ ಅನ್ಮೋಲ್ ವಸ್ತುವನ್ನು ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಒಳಗೆ ಜೀವನದ ಅಂತ ತಕ್ಷಣ ಇದಕ್ಕೆ ಪಾಲನ ಮಾಡಿ. और याद रखिए, और एक महत्वपूर्ण बात है जिसके द्वारा आप बुरे गुणों को शमन कर सकते हैं और अच्छे गुणों को अपने जीवन में ला सकते हैं। ಇದರ ಜೊತೆಯಾಗಿ ಮತ್ತೊಂದು ಮಾತಿದೆ, ನೀವು ಇದು ಕೇಳಬೇಕು. ಅದರಿಂದ ನೀವು ಕೆಟ್ಟ ಗುಣವನ್ನು ದೂರಿಟ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣವನ್ನು ಪಡ್ಕೋಬಹುದು. और वो है आध्यात्मिक जीवन स्वीकार करके। ಆ ವಸ್ತು ಯಾವುದು? ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಜೀವನವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದು. ये मत सोचिए कि अभी ज़माना विज्ञान का है, अभी समाज आगे इतना बढ़ गया है, तो अभी हमें ये आध्यात्म, भगवान आदि से क्या लेना देना, ऐसा मत सोचिए। ನೀವು ಹೀಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಇವತ್ತು ಸೈನ್ಸ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಇದು ಬಹಳ ತುಂಬಾ ಮುಂದೆ ಹೋಗಿದೆ, ಅಧ್ಯಾತ್ಮ ದೇವರು ಇದು ತಗೊಂಡು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಹೀಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. आजकल के समय में ऐसे आध्यात्मिक मार्ग का महत्व और भी बढ़ गया है। ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಂಥ ಸಮಯ ಒಳಗೆ ಅಧ್ಯಾತ್ಮದ ಮಾರ್ಗ ಇನ್ನ ಹೆಚ್ಚು ಮಹತ್ವದ ಆಗಿದೆ. थोड़ा समय अवश्य भगवान के लिए रोज निकालने का अभ्यास करना चाहिए। ಪ್ರತಿ ದಿವಸ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ನೀವು ಭಗವಂತಗಾಗಿ ತೆಗಿಬೇಕು. चाहे आपका धर्म कुछ भी हो, कोई बात नहीं, अपने धर्म के अनुसार आप कुछ तो कीजिए, प्रतिदिन ऐसे अभ्यास कीजिए। ನೀವು ಯಾವುದೋ ಧರ್ಮದ ಇರಬಹುದು, ನಿಮ್ಮ ಧರ್ಮ ಪ್ರಕಾರ ನಿಮ್ಮ ಭಗವಂತದ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಅಧ್ಯಾತ್ಮವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ. रात को जल्दी सो के जल्दी सुबह उठ के अपना भगवान का नाम लीजिए। ರಾತ್ರಿ ಬೇಗ ಮಲ್ಕೊಂಡು ಮುಂಜಾನೆ ಬೇಗ ಎದ್ದು ಭಗವಂತದ ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳಿ. भगवद गीता जैसे ग्रंथों से ज्ञान प्राप्त कीजिए, जिससे आपका हृदय शांत और शुद्ध हो जाएगा, अच्छे गुण आपके जीवन में प्रकट होंगे। ಭಗವದ್ಗೀತಾ ಈ ತರದ ಗ್ರಂಥವನ್ನು ಓದಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಜೀವನ ಒಳಗೆ ಇಂಥ ಗುಣವನ್ನು ಪರಿಷ್ಕೃತ ಮಾಡಿ. थोड़ी देर में ही आप सबको एक भगवद गीता ग्रंथ की प्रति मिलेगी। उसको बड़े ध्यान से आप अपने स्थान में रखिए और थोड़ा बहुत 5 मिनट कम से कम दिन में पढ़िए उसको। ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಒಳಗೆ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಭಗವದ್ಗೀತಾ ಪುಸ್ತಕ ಸಿಗ್ತದೆ. ಅದು ಒಳ್ಳೆಯಾಗಿ ನೀವು ಹಿಡ್ಕೋಬೇಕು ಮತ್ತು ಕನಿಷ್ಠ 5 ಮಿನಿಟ್ ಅದು ಓದಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. चाहे आप फौज में हो या न हो, जीवन में तनाव, टेंशन, स्ट्रेस ये बहुत सारे आते हैं।
ನೀವು ಸೈನಿಕ ಜೀವನ ಒಳಗೂ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಇರಲಿರಬಹುದು. ಆದರೂ ಜೀವನದೊಳಗೆ ಟೆನ್ಷನ್ ಒಂದು ತನ ನಿತ್ಯವಾಗಿ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತದೆ. इसलिए जहाँ भी आप हैं, यदि आपने अभ्यास करना शुरू कर लिया, भगवान का नाम लेना, आध्यात्मिक मार्ग में चलना, ऐसे ग्रंथों को पढ़ना, तो आप ऐसे तनावपूर्ण जीवन से मुक्त हो सकते हैं, शांति का अनुभव कर सकते हैं. ನೀವು ಎಲ್ಲೋ ಹೋಗಬಹುದು, ನೀವು ಏನೋ ಆಗಬಹುದು. ಆದರೂ ನೀವು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮಾರ್ಗವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರೆ, ಭಗವಂತದ ಹೆಸರು ತಗೊಂಡಿದ್ರೆ, ನಿಮಗೆ ಒಂದು ಟೆನ್ಷನ್ದ ಒಂದು ತನಾವ ಮುಕ್ತ ಜೀವನ ನೀವು ಪಡ್ಕೋಬಹುದು. तो अंत में आप सबको मेरी हार्दिक शुभकामनाएं. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಬಹಳ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭೇಚ್ಛೆಗಳು. अभी आप सब तरुण अवस्था में हैं, आपका संपूर्ण जीवन आज सामने आपके लिए है. ನೀವು ಯುವಕರು, ನಿಮ್ಮ ಇಡೀ ಜೀವನ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿದೆ. अभी आपको ये रास्ता चयन करना है कि मुझे अच्छे गुणों को जीवन में लाने का प्रयास करना चाहिए या बुरे गुणों को लाने का प्रयत्न करना चाहिए. ಈಗ ಮುಂದಿನ ಬರೋದು ಜೀವನ ಒಳಗೆ ನೀವು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಬೇಕು, ನಾನು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣವನ್ನು ಪಡ್ಕೋಬೇಕು ಅಥವಾ ಇಲ್ಲ. आपके जीवन में अच्छे गुणों के रत्न का भंडार खोलिए और वास्तव में आप धनवान हो जाएंगे, गुणवान होकर. ನೀವು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ಈ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣದ ರತ್ನವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಸತ್ಯವಾಗಿ ಧನವಾನ ಆಗಿ. जब तक आप यहाँ पर हैं, यहाँ के प्रशिक्षण और वातावरण का पूरा सही लाभ उठाइए. ನೀವು ಇಲ್ಲಿನ ಈ ವಾತಾವರಣದ ಈ ಪ್ರಶಿಕ್ಷಣದ ಪೂರ್ಣ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿ. और आगे चल के अपने लिए, अपने परिवार के लिए, समाज के लिए, देश के लिए अच्छे काम कीजिए. ಮತ್ತು ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಸ್ವಂತಕ್ಕಾಗಿ, ಪರಿವಾರಕ್ಕಾಗಿ, ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ, ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿ. तो इंडियन आई सिक्योरिटी का संस्था को मैं भी हार्दिक अभिनंदन देना चाहता हूँ. इंडियन आई सिक्योरिटीಗೆ ನನ್ನ ಕಡೆ ತುಂಬಾ ಅಭಿವಾದನೆಗಳು. लक्ष्मी मैडम और उनके जितने भी टीम है साथ में, आप जितने भी और अधिकारी व्यक्ति यहाँ हो जो इस कार्य में लगे हुए हो, आप सबको भी हार्दिक धन्यवाद और आभार. लक्ष्मी मैडम ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಆಭಾರ ಇದೆ. और इतनी शांति से, आराम से आपने इस प्रवचन को सुना, इसके लिए भी धन्यवाद. और आशा करते हैं कि आपने जो भी सुना होगा, इसको अपने जीवन में उतारने का प्रयत्न करेंगे. ನೀವು ಶಾಂತಿನಿಂದ ಇದೆಲ್ಲ ಕೇಳಿದಿರಿ ಮತ್ತು ಏನೋ ನೀವು ಕೇಳಿದಿರಿ, ಅದು ನಿಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗೆ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಿಮಗೆ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. धन्यवाद.